काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळाच्या वतीनं यंदा 34 फूट उंचीच्या प्रवेशद्वारासह 20 फूट उंचीचा अतिशय सुबक कोरीव दगडाचं लूक देणारा आणि तपकिरी रंगाच्या खांबांवर सुबक मांडणीचा प्रतिपेशवेकालीन भव्यदिव्य वाडा कलादिग्दर्शक मंदार गोरे यांच्या माध्यमातून साकारण्यात आलाय। काजूवाडी लुईसवाडीचे माजी नगरसेवक तथा माजी महापौर अशोक वैती अध्यक्ष असलेले काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळ यावर्षी 45व्या वर्षात पदार्पण करत आहे। या निमित्तानं 48 फूट लांब आणि 28 फूट रुंद असलेला मराठा पेशवेकालीन काल्पनिक वाडा उभारण्यात आला असून यामध्ये पेशवेकालीन ढाल तलवारी तसंच छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा साकारण्यात आला असल्याचं कलादिग्दर्शक मंदार यांनी सांगितलं। तर ठाणेकरांचं लक्ष वेधून घेणारा हा देखणा वाडा उभारण्यासाठी जवळपास 1 महिना लागल्याचंही त्यांनी सांगितलं। बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपण प्रत्यक्ष पेशवेकालीन वाड्यात प्रवेश करीत असल्याचा प्रत्यय यावा म्हणून वाड्याचं बांधकाम लाकडी खांबांना ब्राऊन रंगाचं पेंटिंग केलं आहे, तर गाभारा पांढऱ्या शुभ्र रंगात विटा रचून तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। गेले काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळ काजूवाडीचा राजा ह्या नावाने आपण हा उत्सव साजरा करत असतो। गेले 45 वर्ष हा उत्सव साजरा करतो आहे आपण। यावर्षी पेशवाई महल पुण्यातील अशा प्रकारचा हा देखावा सादर केलेला आहे। मला वाटतं गणेशोत्सवापुरती मर्यादित हे मंडळ नाही, तर मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम देखील आपण वर्षभर करत असतो। यामध्ये महिलांसाठी असेल, लहान मुलांसाठी असेल, ज्येष्ठांसाठी असेल, विविध आरोग्य शिबिर असतील किंवा विविध धार्मिक स्थळांचं दर्शन असेल, अशा अनेक उत्सव आपण ह्या उत्सवाच्या माध्यमातून करत असतो। आपण ह्यावर्षी पाहिलं असेल की हा देखावा आपण केलेला आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही जी परंपरा आहे ती आज देखील तशीच सुरू आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील तीच परंपरा सुरू ठेवलेली आहे। गणेश दर्शन स्पर्धा असतात किंवा गणेश उत्सवाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम असतात। हे कार्यक्रम सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील प्रत्येक मंडळाला सूचना करत असतात। तशा प्रकारचं कामकाज आज सर्व ठाण्यातले मंडळ करत असतील। त्याच्यातलंच आमचं हे मंडळ आहे काजूवाडीचा राजा, हे देखील तशा प्रकारचं कामकाज आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा ती आहे, ती सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सुरू ठेवलेली आहे आणि ह्या मंडळाने देखील त्यांच्या आदेशाचं पालन केलं।